नवीनचे आहे का गबरो नवीन कितला दाती मी आधी वेगवेगळे न्यूज चॅनल एक चॅनल आहे ना. नवीनचे आहे का गबरो नवीन टोकन यंत्र रिपेरिंगसाठी आलो होतो. एक दाता तुटला होता त्याच्या, ते रिपेरिंगसाठी आलो होतो. आता पेरणीचे दिवस आहे. पेरणीची दामधूम चालू आहे. आता पेरणी कोरड्यामध्ये पेरून घेतो आहे आम्ही, त्याच्यासाठी रिपेरिंग करायला आलो होतो. काय यावर्षी काय पेरणी करताय? मका आहे, कापूस आहे. कापूस आहे. यंत्रणाच्या साहाय्याने का? यंत्रणाच्या साहाय्याने काम सोपं होतं, लवकर होतं, कमी मजूर लागतं, अच्छा, सोयीस्कर होतं. सोयीस्कर होतं. हां, दरवर्षी यंत्रणाच्या साहाय्याने दरवर्षी यंत्रणाच्या साहाय्याने पेरतो मी हरभरा, सोयाबीन आणि मका. अच्छा अच्छा. मग आता नादुरुस्त झालेलं नादुरुस्त झालेलं होतं, त्याच्यासाठी त्याला सुधरवण्यासाठी आलेलं होतं. कुठलं आहे दादा? चोपड्याचे टोकल्याचे आहेत का? ओके. मी टोकन यंत्र घेण्यासाठी आलो होतो. तर हरभरा पेरणं आहे करायचं आहे, त्याच्यानंतर सोयाबीन, मका. तर हे पेरण्यासाठी टोकन यंत्र अतिशय उपयुक्त असं टोकन यंत्र या ठिकाणी मी विकत घेतलेलं आहे. पेरणीचे आता दिवस जवळ सुरू झाले. पेरणीचे दिवस जवळ आलेले आहेत. 7 जून म्हणजे आपण पावसाळ्याची सुरुवात होते. तर मका अगोदर पेरण्यासाठी मी हा टोकन यंत्र या ठिकाणी विकत घेतलेलं आहे. अच्छा. मजुरांची काही टंचाई असते का? हो, मजुरांची टंचाई असते, मजूर मिळत नाही आणि पेरणी जवळ आली तर त्यासाठी टोकन यंत्र एक अतिशय सोयीस्कर असं उपयुक्त शेतकऱ्यांसाठी चांगलं टोकन यंत्र आहे. आणि याच्याने मजुरी वाचते आणि वेळ पण वाचतो. आणि बियाणं पण म्हणजे जेवढं आपल्याला शेतात पेरणी करायची तेवढंच बियाणं लागतं. बियाण्याचं सुद्धा या ठिकाणी म्हणजे आपण जे म्हणतो की बियाणं जास्त लागत नाही, जेवढं पेरणीसाठी पाहिजे तेवढंच बियाणं लागतं. शेतीसाठी लागणारे जे यंत्रणं आहे ते दुरुस्त वगैरे करत आहे. कुठले यंत्रणा आपल्याकडे येत आहे? आपल्याकडे सर्व प्रकारचे टोकन यंत्र रिपेअर केले जातात. त्यातले त्यात आपल्याकडे पॅराक्रॉप गबरूचे सीलसुद्धा करतो आपण. हे दोघं ब्रँडेड मशीन आहेत, त्यांना आपण फुल सर्व्हिस देतो. आणि फवारण्याचे पंप वगैरे बी दिसतं आपल्याकडे. हो, फवारणी पंपसुद्धा रिपेअरिंग केले जातात, तो विक्री जातात. अच्छा. हे जे दादा हे जे जो आता दुरुस्तीचं काम आहे हे फक्त सिजनेबल आहे का 12 महिने चालतं? आपल्या पंपाचे काम 12 महिने चालतं आणि हे टोकन यंत्राचे 2 सीजन मध्ये तरी पण रब्बीमध्ये 2 सीजन मध्ये चालतं. त्याच्यावर आपण जे पिकं टोचले जातात ते सर्व याच्यावर टोचले जातात. अच्छा. मक्का, सोयाबीन, जोर, भुईमूग, भेंडी, बाकी सर्व पिकं टोचले जातात. आता सध्या जास्त दुरुस्तीसाठी येत असतील ना? हे ऐन सीजन पाऊस पडला की याचं काम बंद होऊन जातं. त्याच्या आधी दूध पेरणीसाठी हे मशीन वापरलं जातं. अच्छा. तरी रोज किती मशिनरी येत आहे दुरुस्तीसाठी? हा, रोज किती येत आहे मशिनरी दुरुस्ती? 30 ते 40 मशीन रिपेअर केले. मशिनरी येतात. काय नाव दादा आपलं? माझं नाव भरत पाटील, श्री गणेश ॲग्रो चोपडा.